जळगाव शहरामध्ये आज शेतकऱ्यांच्या पिकाला हमी भाव मिळावा, शेतकऱ्यांना विरोध मागणी मिळावा यासाठी आज भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आलेला आहे। आपल्यासोबत या ठिकाणी माझे खासदार उन्मेष दादा पाटील आहे। दादा काय सांगणार नेमकं आज हा या ठिकाणी मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे, काय या मागचा उद्देश आहे आपला? शेतकरी आक्रोश मोर्चा हा ना कुठला पक्ष ना झेंडा, हा केवळ शेतकरी अजेंडाच्या या ठिकाणी शेतकरी आक्रोश घेऊन त्या ठिकाणी येतोय। आपण बघतोय केळी उत्पादक शेतकरी उद्ध्वस्त झालाय। कापूस, सोयाबीन, मका, तूर, उडीद, मूग अक्षरशः अतिवृष्टीने शेतकरी उद्ध्वस्त झालाय आणि असलेलं पीक विम्याचं कवच या सरकारने निवडणूक झाली आणि काढून टाकली, अन्यथा त्याला 500 कोटी रुपयाची हक्काची पीक विम्याचं कवच मदत मिळाली असती। म्हणजे सरकारची दानत तर नाहीच नाही, परंतु विम्याचं कवच देखील काढून टाकलं। आणि म्हणून केळी, कापूस, तूर, उडीद, सोयाबीन, कांद्याचं त्या ठिकाणी अनुदान या सगळ्या संदर्भात वैतागलेल्या शेतकऱ्यांनी, झोपलेल्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी जागा करण्यासाठी हा आक्रोश मोर्चा काढला। जिल्ह्यामध्ये 4 मंत्री आहेत, सत्ताधारी आमदार आहेत, तरी सुद्धा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही, कापसाला भाव मिळत नाही, केळी पीक विम्याचा जो प्रश्न आहे तो प्रलंबित आहे, नेमकं काय सांगा? बरोबर, हे अत्यंत खेदाची बाब आहे। याच शेतकऱ्यांनी त्यांना मतदान केलंय, या शेतकऱ्यांनी त्यांना पवित्र असं मत दिल्यानंतर त्या मताची किंमत काय देत आहेत, तर केळीला भावामध्ये नागवत आहेत। यांनी मतदान केलं, यांना या मंत्र्यांना, आमदार, खासदारांना त्याची किंमत काय देत आहेत, तर कापूसाचं आणि तूर, उडीद, मूग, सोयाबीनचं विम्याचं कवच काढून टाकतायत। यांनी मतदान केलं त्याची किंमत काय देत आहेत, तर त्या ठिकाणी कापसाचं आयात शुल्क जे माफ करून त्या ठिकाणी त्यांना आपण बघतोय परदेशातला कापूस कसा येईल त्याचा धोरण करतायत। त्यामुळे शेतकरी वैफल्यग्रस्त झालाय, शेतकरी अत्यंत त्या ठिकाणी आत्महत्या गर्तेमध्ये आलाय आणि खेद वाटतो राजकारणाच्या पलीकडे की या सगळ्या परिस्थितीत कुणीतरी पुढे आलं पाहिजे। आणि म्हणून आम्ही पक्षाचा झेंडा बाजूला ठेवून शेतकरी अजेंडा घेऊन ताकदीने सर्व समन्वय संघटना एकत्र येऊन आज या ठिकाणी आक्रोश मोर्चा हा टाहो, हा जो हल्ला बोल आहे त्या ठिकाणी करतोय। आता ना पक्ष ना झेंडा, फक्त शेतकरी अजेंडा घेऊन आजचा हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। तर यानंतर शेतकऱ्यांच्या मागण्या सुटल्या नाहीत, आपली पुढची भूमिका काय असणार आहे? आज आम्ही या आंदोलनातून त्या ठिकाणी केळी पीक विम्याचे महसूल मंडळ कुठल्याही पद्धतीने घोषित करायला उत्तर अजेंडा सांगेल। दुसरं, निकष करण्याचं धोरण काय, त्या ठिकाणी कर्जमाफीच्या बाबतीची भूमिका काय, ज्वारी मका खरेदीचं काय, कांद्याचं प्रलंबित अनुदानाचं काय, केळीला त्या ठिकाणी तुम्ही आम्हाला बोनस देणार का नाही, अन्यथा हे 3 कॅबिनेट मंत्री जे आहेत यांना त्या ठिकाणी जिल्ह्यात सहयोगी करून या ठिकाणी भव्य मोर्चा काढण्यात आलेला आहे। शिवतीर्थ मैदानापासून निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कूच करत आहे। या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे आणि त्यानंतर एक भव्य सभा घेऊन या मोर्चाची सांगता करण्यात आहे। जळगावहून कॅमेरा पर्सन राकेश वाणीसह चेतन माने, महापोलीस न्यूज, जळगाव।